चिमूर नगरी के आराध्य दैवत श्री हरि बालाजी महाराज की घोड़ा रथ यात्रा आज परिक्रमा करेंगी, जिसके लिए श्री हरि बालाजी देवस्थान पुलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासन पूरी तरह चौकस है। प्रस्तुत है इस संदर्भ में सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुती की खास रिपोर्ट। चिमूर नगरी के आराध्य दैवत श्री हरि बालाजी महाराज इनकी आज रात घोड़ा रथ यात्रा परिक्रमा हो रही है। श्री हरि बालाजी देवस्थान ट्रस्ट और पुलिस प्रशासन सतर्क हुआ है। नगर परिषद प्रशासन ने व्यवस्था संभाळली है। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखलेल्या आणि संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री हरि बालाजी महाराज घोडा यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून आज दिनांक 10 तारखेला रात्री 11 वाजता श्री हरि बालाजी महाराज अश्वरूढ रथावर होऊन चिमूर नगरीची परिक्रमा करणार आहेत। आणि आपण जर मागे बघत असाल तर श्री हरि बालाजी महाराज यांचा अश्वरूढ रथ तयार करण्याकरता सर्व सैनिक लागलेले आहेत आणि याच रथावर रात्री 11 वाजता श्री हरि बालाजी महाराज चिमूर नगरीची परिक्रमा पूर्ण करतील। 1704 में गौशाला में पायवा खुदाई करते समय श्री हरि बालाजी महाराज इनकी मूर्ति भिकाजी पाटिल डाहुले इन्हें मिली। श्री हरि बालाजी महाराज देवस्थान को 300 साल पूर्ण हुए हैं। भिकाजी पाटिल डाहुले इनके परिवार के बालाजी डाहुले ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। भिकुजी पाटील डावले यांच्या शेतामध्ये गोट्याचं बांधकाम करीत असताना श्री हरि बालाजी महाराज यांची मूर्ती ठिकाणी सापडली आणि त्याच ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि स्थापना केल्यानंतर या ठिकाणी चिमूर येथे त्या म्हणजे जे भक्त लोक दर्शनाला येते त्यांना बालाजी महाराजांचा दर्शन होत असत आणि कुणाचे नवस सुद्धा या ठिकाणी फेडल्या जातात। तर यावेळेस आपल्या सोबत आहेत भिकुजी पाटील डावले यांच्या परिवारातील त्यांचे वंशज। डावले साहेब नमस्कार। नमस्कार। काय सांगाल बालाजी महाराजाबद्दल आणि तुमच्या परिवाराबद्दल? हे आमच्या परिवाराला अंदाजे 350-400 वर्षापूर्वी जेव्हा बैलाच्या गोठ्याचं बांधकाम सुरू करायचं होतं त्यावेळेस त्या पायव्यामध्ये बालाजीची मूर्ती सापडली। ती त्यावेळेस त्यांनी काढली आणखी अशीच एका इरल्यामध्ये गवताच्या इरल्यामध्ये ठेवली। त्यांच्यातर्फे पूजा अर्चा सुरू होती, पण काही दिवसानं मग का नाही तर त्या मूर्तीचे का नाही तर दरवर्षी कार्यक्रम वगैरे करणं सुरू झालं व त्यांनी का नाही तर पूजा अर्चेसाठी तेलंगणामधून ब्राह्मण आणले आणखी त्यांच्या हाताने पूजा आजा प्रसाद हे वगैरे सगळं करत होते। तुमचं योगदान काय आहे? म्हणजे जे यात्रा महोत्सव राहते तर त्याच्यामध्ये तुमच्या हस्ते कशाची पूजा होते? कोणत्या कोणत्या विधी तुमच्या हस्ते केल्या जातात? जेव्हा नवरात्र सुरू होते तेव्हा इथे का नाही तर समोर मुंडा पूजन म्हणून होते, ते आमच्या डावले कुटुंबातील एकाच्या हाताने सपत्नीक तिथं पूजा करण्यात येते। अच्छा। आणखी ज्या दिवशी घोडा निघते त्या दिवशी त्याला नैवेद्य वगैरे दाखवून नमस्कार करून नंतर मग म्हणजे आज बालाजी महाराजाचा रथ ज्या वेळेला निघेल त्यावेळेस तुमच्या घरचा नैवेद्य महाराजांना पावल असते आणि त्याच्यानंतर रथ परिक्रमासाठी थांबवले। धन्यवाद। यात्रा दौरान पुलिस निरीक्षक संतोष बांकल इनके मार्गदर्शन में पुलिस प्रशासन ने पुख्ता बंदोबस्त रखा है। मुख्य मार्ग से मचान तैयार किए गए हैं। चिमूर नगर परिषद प्रशासन ने यात्रा की पूरी व्यवस्था की है। इस संदर्भ में अधीक्षक प्रदीप रणखाम ने जानकारी दी। चिमूर येथे होत असलेल्या श्री हरि बालाजी महाराज घोडा यात्रेनिमित्त चिमूर शहरातील प्रशासन संपूर्णपणे व्यवस्था करता तयारीत असून आज आपल्या सोबत आहे चिमूर नगर परिषदचे अधीक्षक रणखाम साहेब। रणखाम साहेब काय सांगाल, काय व्यवस्था केली यात्रेनिमित्त नगर परिषदने? श्री हरि बालाजी घोडा यात्रा निमित्त नगर परिषद प्रशासनाकडून वैद्यकीय कक्ष, नंतर नगर परिषद मदत कक्ष तसेच पोलीस विभागाकरता या 3 मदत कक्षाची व्यवस्था नगर परिषद प्रशासनामार्फत केलेली आहे। तसेच नागरिक भाविक भक्ताकरिता पिण्याची पाण्याची व्यवस्था नगर परिषद मार्फत करण्यात आलेली आहे। तसेच घोडा यात्रा मार्गामध्ये प्रकाश व्यवस्थापन करण्यात नगर परिषदकडून करण्यात आलेली आहे। तसेच घोडा यात्रा मार्गावरील खड्डे सुद्धा बुजवण्यात आहेत आणि नगर परिषद क्षेत्रातले जे CCTV आहेत ते दुरुस्ती करण्यात आलेले नवीन CCTV तिथे लावण्यात आलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। हरिभक्त पारायण स्नेहल पित्रे इनके नारदीय कीर्तन की शुरुआत रात 10 बजे होगी।
रात 12 बजे श्री हरि बालाजी महाराज अश्वरूढ़ रथ पर सवार होकर परिक्रमा पूर्ण करेंगे। बालाजी महाराज इनकी परिक्रमा दर्शन के लिए भाविक उत्सुक है। चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराजांच्या यात्रेसाठी तुम्ही आले आहेत, काय सांगाल बालाजी महाराजांबद्दल आणि यात्रेबद्दल? छान वाटतंय यात्रेबद्दल आतुरतेने वाट पाहतो आम्ही यात्रेची अच्छा. दरवर्षी, आणि मंदिराचं दर्शन घेतल्यावर कसं समाधान मिळते ना, त्याच्यामुळे शांती मिळते, समाधान मिळते मंदिरात शांती आणि समाधान मिळते. यात्रेबद्दल म्हणजे यात्रेचं स्वरूप काय असते इथं चिमूरात? चिमुरात म्हणजे उत्साहाचं असते खूप, म्हणजे मुलांना आणि मोठ्यांना पण नाही का आनंद मिळते. अच्छा, वाट बघत आहे तो आम्ही. ही वाट बघत राहतो. दौरान इस यात्रा में विविध दुकान, खिलौने, मीना बाजार सजा है। यात्रा में सभी भाविकों ने शामिल होने का आह्वान श्री हरि बालाजी देवस्थान ट्रस्ट की ओर से किया गया है। चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्री हरी बालाजी महाराज यांचा घोडायात्रा उत्सव 2025 हा सध्या सुरू आहे। या उत्सवाची सुरुवात दिनांक 2/2/2025 नवरात्रापासून सुरू झाली असून नवरात्र पण सुरू झाले असून रथसप्तमी, गरुड वाहन, मारुती वाहन आणि त्यानंतर आज घोडा रथयात्रा उत्सव आज निघणार आहे। घोडा रथयात्रेचं महत्त्व चिमूरमध्ये आज संध्याकाळी 12:30 वाजता विधिवत पूजन करून या ठिकाणी घोडा यात्रेची सुरुवात होते। मागील 296 वर्षापासून घोडा रथयात्रा ही सातत्याने सुरू आहे। घोडा रथयात्रेचं महत्त्व म्हणजे चिमूरमध्ये श्रीहरी बालाजी महाराजांची मूर्ती सन 1704 मध्ये सापडलेली होती। तेव्हापासून त्यानंतर 25 वर्षाच्या कालावधीनंतर घोडा रथयात्रेची सुरुवात झाली। विष्णूची मूर्ती ही सजावट करून श्रीहरी बालाजी महाराजांसमोर नेल्या जाते आणि श्रीहरी बालाजी महाराजांचं संपूर्ण रूप विष्णूच्या मूर्तीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर ती मूर्ती रथसप्तमीच्या दिवशी मंदिरासमोर जो घोडा रथ ठेवला जातो त्या रथावर जो घोडा राहतो त्या घोड्यावर ती मूर्ती चढवली जाते। त्यानंतर त्या ठिकाणी त्या मूर्तीची संपूर्ण विधिवत पूजा केल्यानंतर रथासमोर एक बळी दिला जातो आणि तो बळी दिल्यानंतर विधिवत आरती पूजा होऊन त्या ठिकाणी घोड्या मार्गक्रमण साधारणतः रात्री 12 वाजता सुरू होते। 12 वाजता घोडा रथ तिथून निघाल्यानंतर डोंगरवार चौक, नाईक चौक, शिवाजी चौक असं करत करत सायंकाळी 5 वाजता श्रीहरी बालाजी महाराज मंदिरासमोर येते। त्या मंदिरासमोर आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी घोडा रथ जे आहे ती त्या ठिकाणी समाप्ती होते। त्यानंतर ही यात्रा महाशिवरात्रीपर्यंत सातत्याने सुरू असते। या ठिकाणी हे जे घोडा यात्रा होते याकरता प्रशासन, या विभागाचे आमदार, बालाजी मंडळ, गावकरी या सगळ्यांचं सातत्याने सहकार्य राहते। त्यामुळे घोडा यात्रा यशस्वी होण्यास आम्हाला मदत मिळते। तेव्हा या यात्रेकरता आपण सर्वांनी शांततेत यात्रा पार पाडण्याकरता सर्व जनतेने या यात्रेत भाविकांनी सहभाग व्हावा अशी मी श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूरतर्फे सर्व जनतेला विनंती करतो। सिटी वीकली प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।